खाड़ी देशों में छिड़े युद्ध और देश में गहराते आर्थिक संकट के बीच महाराष्ट्र सरकार ने बड़ा फैसला लिया है। राज्य सरकार अब अगले 6 महीनों तक कोई भी बड़ा सरकारी आयोजन नहीं करेगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शुक्रवार को सातारा में आयोजित कार्यक्रम के दौरान इसकी घोषणा करते हुए कहा कि दुनिया इस समय बड़े संकट से गुजर रही है और प्रधानमंत्री मोदी की अपेक्षाओं के अनुरूप सरकार ने यह निर्णय लिया है। संकट आहे, या संकटाच्या काळामध्ये मोदीजींनी काही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत। जसं आम्ही सांगितलं, हा येत्या 6 महिन्यातला आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम असेल। आता मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार नाही। बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे। आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे। आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। बंधू भगिनींनो, ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे।